तौ विनवी ज्ञानदेवो म्हणे हो कांजी पसावो तरी अवधान देतु देवो ग्रंथा आता. ओवीचा भावार्थ. निवृत्ती महाराजांनी गीतार्थ सांगण्याची आज्ञा केल्यानंतर माऊली अत्यंत नम्रतेने सद्गुरूंना विनवतात. हे गुरुराया, आपल्या कृपेचा आश्रय माझ्यावर अखंड राहो. हे कार्य माझ्याकडून निर्विघ्न पूर्णत्वास जावो. आपण सर्वांनी एकाग्रतेने अवधान द्यावे, म्हणजे गीतार्थ यथार्थपणे उलगडेल. येथे माऊली स्वतःच्या सामर्थ्यावर अवलंबून नसून सद्गुरु कृपेवरच पूर्ण विश्वास ठेवतात. गुरुकृपेशिवाय ज्ञान नाही. नाथ संप्रदायात गुरुच ब्रह्मस्वरूप मानले जातात. निवृत्तीनाथ हेच माऊलींचे सद्गुरू. म्हणून गीतार्थ सांगण्याची शक्तीही गुरुकृपेमुळेच येते. येथे ज्ञानेश्वर म्हणतात, मी काही करीत नाही, हे सर्व गुरुकृपेचेच कार्य आहे. ही पूर्ण अहंत्यागाची भावना आहे. कार्यातील निर्विघ्नता म्हणजे अंतःकरणाची शुद्धता. विघ्न येऊ नयेत याचा अर्थ बाह्य अडथळे नव्हे, तर अहंकार, शंका, चित्ताची अस्थिरता, वक्तृत्वातील विकार हे सर्व विघ्न दूर व्हावेत अशी प्रार्थना आहे. अवधान याचे महत्त्व माऊली श्रोत्यांना म्हणतात. पूर्ण लक्ष द्या, कारण ज्ञान हे केवळ ऐकण्याने मिळत नाही, तर एकाग्र चित्ताने ग्रहण केल्याने प्रकट होते. भगवद्गीतेचा अर्थ हा शब्दांचा नव्हे, तर अनुभवाचा विषय आहे. म्हणूनच माऊली श्रोत्यांच्या अंतःकरणालाही तयार करतात. साधना मार्गातील संकेत ही ओवी आपल्याला 3 टप्पे शिकवते. गुरु आज्ञा, साधना सुरू होण्याचा प्रारंभ, गुरु कृपा प्रार्थना, अहंकाराचा त्याग, एकाग्र अवधान, ज्ञानप्राप्तीचा मार्ग. यातून भक्ती ते ज्ञान ते अद्वैत असा प्रवास घडतो. या ओवीत नम्रता आहे, गुरुभक्ती आहे, कार्यनिष्ठा आहे आणि आत्मज्ञानाचा बीज संकेत आहे. संत ज्ञानेश्वर यांची ही विनम्रता म्हणजेच त्यांचे महानत्व.